आदिवासींसह जे शेतकरी आहेत यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली आज पालघर जिल्ह्यात डहाणूच्या चारोटी यापासून लाँग मार्चला सुरुवात झालेली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली या लाँग मार्चला साधारणतः 15 मिनिटांपूर्वी सुरुवात झाली आहे। चारोटीपासून अगदी पालघरपर्यंत 60 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो 2 दिवसात पायी पार केला जाणार आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे एकमेव आमदार जे आहेत ते विनोद निकोले आणि अशोक ढवळे हे या मोर्चाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच मोठ्या प्रमाणावर महिलांचा देखील या सगळ्या लाँग मार्चमध्ये सहभाग पाहायला मिळतोय। जे लाल झेंडे आहेत ते हातात घेऊन हे सध्या मोर्चेकरी जे आहेत ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पुढे मार्गस्थ झालेले आहेत। 2 दिवस हा लाँग मार्च जो आहे तो चालू राहणार आहे आणि त्यानंतर हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपण मोर्चेकऱ्यांशीच बोलूया। मॅडम, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तर सहभागी आहेत, मात्र एक विशेष की महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मोर्चामध्ये पाहायला मिळतो। कारण सगळ्या धोरणांचा सर्वात वाईट परिणाम स्त्रियांवर होतो। महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त होते, कुपोषण वाढत आहे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये। हे सगळे सरकारी आकडे सांगतायत। महिलांवर अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले, पण सरकार बिलकुल काही पावलं उचलत नाही आणि उलट गुन्हेगारांना संरक्षण देते। जमीन ते काढून घेण्याचं षडयंत्र चाललंय। विस्थापित आयुष्याचं जे काय आपल्याला भोगावं लागतं ते स्त्रियांना बरोबर माहीत आहे आणि म्हणून महिला फार मोठ्या प्रमाणावर या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आज इथे उपस्थित आहेत। वाढवण बंदर जे आहे, स्मार्ट मीटर जे आहे, त्याच्यामुळे सुद्धा आज घर चालवणे अत्यंत कठीण व्हायला लागले आहे आणि या भाजप RSS सरकारला जाब विचारल्याशिवाय महिला शांत बसणार नाही। नक्कीच एकूणच पाहिलं तर महिलांचा सहभाग देखील तेवढाच मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मोर्चामध्ये पाहायला मिळतोय। अगदी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। सर, मला सांगा साधारणतः किती लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि कसं नियोजन असणार आहे आता पुढे या सगळ्या मोर्चाचं? प्रचंड संख्येने, खूप मोठ्या संख्येने या पायी मोर्चामध्ये सर्व शेतकरी आणि इतर सर्व नागरिक उतरलेले आहेत। मोर्चा पाठीमागे चालतो, निश्चित सांगू शकत नाही, परंतु प्रचंड संख्येने आहेत। आपल्या ह्या ज्या मागण्या आमच्या ज्या आहेत ते निवेदन आम्ही दिलेलं आहे। वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी, वर्कत जागा, सिलिंगची जागा, गायरान, देवस्थान या जागा शेतकऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत। 200 दिवस रोजगार हमीच्या कामं मिळाली पाहिजेत। स्मार्ट मीटर हे बंद केले पाहिजेत। आमचे जे जुने मीटर आहेत तेच आम्हाला लावून दिले पाहिजेत। खूप मोठी बिलं येत आहेत, तसे अनेक प्रश्न आहेत। हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही हा पायी मार्च काढलेला आहे। उद्या संध्याकाळी हा पायी मार्च हा पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर पोहोचेल। त्यानंतर शिष्टमंडळाशी त्यांची चर्चा होईल अधिकाऱ्यांशी। जर या मागण्या आमच्या तिथे सुटल्या नाही तर ठिय्या आंदोलन दिलं जाईल किंवा लेखी स्वरूपामध्ये एक विशिष्ट मर्यादा किंवा एक काळ देऊन ते आम्हाला लेखी दिले तरच हा मोर्चाचं त्या ठिकाणी स्थगित किंवा काय करण्याच्या ते आमची पालघर ठाणे जिल्हा कमिटी ठरवेल। नक्कीच एकूणच उद्या मोर्चा पुढे न्यायचा की स्थगित करायचा हे उद्या ठरेल असं आवाहन जे आहे, असा इशारा जो आहे तो खरं तर आमदार विनोद निकोले यांच्याकडून देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अखिल भारतीय किसान सभेचे अशोक ढवळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, मला सांगा, उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो तुमच्या कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांचा पाहायला मिळतो या सगळ्या मोर्चाला? अगदी ह्या मोर्चाला गेल्या अनेक वर्षात जेवढा प्रतिसाद मिळाला नाही तो आज आपल्याला मिळताना दिसतोय। पालघर जिल्ह्याच्या 1 तालुक्यातून आणि बहुसंख्य गावातून सुद्धा पाड्यातून लोक आज आलेले आहेत। याचं खरं कारण प्रचंड आक्रोश आहे, प्रचंड राग आहे सरकारच्या विरुद्ध। कारण एकामागून एक धोरणं ही जनतेला तारण्याच्या ऐवजी जनतेला मारण्यासाठी घेण्यात येत आहे, हे त्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे। आणि म्हणून या भाजप सरकार विरुद्धचा जो प्रचंड असंतोष आहे तो या सगळ्या ह्याच्यातून व्यक्त होतोय। आणि ते लाल बावट्यांनी कंटिन्युअसली गेले 1 महिनाभर सतत प्रचार मोहीम केली। प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावात सभा घेतल्या आणि लोकांचा प्रतिसाद हा आम्हाला प्रचंड मिळाला आणि म्हणून हे मुद्दे आज धसास लावल्याशिवाय हा मोर्चा थांबणार नाही। पालघरमध्ये जर नाही केलं
तर हा सरळ मुंबईला मंत्रालयापर्यंत जाईल एवढं आम्हाला सांगायचं आहे. नक्कीच. मात्र सरकार एका बाजूला म्हणतंय आम्ही पालघरला नवी मुंबई, चौथी मुंबई करू, विकास करू मुंबईचा. अशा परिस्थितीत काही संघटनांचा प्रकल्पांना विरोध आहे असा देखील ओरड जी आहे ती होते. मात्र याच दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जे प्रकल्प जात आहेत त्याची कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक होताना सुद्धा वारंवार दिसते. या सगळ्याकडे आपण कसं बघताय? हे सगळं चौथी मुंबई वगैरे सरकार जे सगळं करतंय हे स्वप्नरंजन आहे. खरं विकास वगैरे काही नाही. सर्वसामान्य जनतेला भकास करण्याची नीती ही भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारची आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतंय हे वाढवण आणि मुरबी बंदर याच्यामुळे हजारो लोकांच्या जमिनी जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या. हजारो मच्छीमार हे पूर्णपणे जीवनातून उद्ध्वस्त होणार आहेत. हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. जे प्रकल्प झाले त्याच्यामधून सुद्धा अजून लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, हजारोच्या संख्येने. आणि म्हणून हे संबंध जो आक्रोश आहे या सगळ्या बोगस विकासाच्या विरुद्ध लोकांचं या ठिकाणी आपल्याला प्रतिकार दिसतोय. नक्कीच. एकूणच प्रकल्प येत असले तरी विकास नाही तर हा भकास आहे असा आरोप जो आहे तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून करण्यात येतोय. आपल्याकडे स्थानिक महिला ज्या आहेत मोर्चेकरी त्या देखील या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्यात. 50% जास्त या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय. ताई, मला सांगा काय स्थानिक महिलांचे मुद्दे आहेत या सगळ्या मोर्चात? महिलांचा आरोग्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तसाच त्याच जोडीला जल जीवन मिशन. कारण सरकारने अशी घोषणा केली की प्रत्येक घरोघरी पाणी दिलं जाईल, पण आज जे नळ फेकून सारखे दिलेले आहेत पण त्या नळाला अजून पाणी नाही. हे सगळे प्रश्न घेऊन आज मोठ्या प्रमाणात हे महिला उतरलेल्या आहेत. नक्कीच. आपण खरं तर पाहिलं तर हा जेव्हा मोर्चा नियोजित होत होता त्यावेळेस आपण गावोगावी जाऊन प्रचार केला किंवा लोकांना आवाहन केलं या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी. काय वाटतं त्याचं खरोखर फलित भेटलंय का या सगळ्या? हो, कारण सगळ्यांना अडचणी माहीत आहेत आणि त्या अनुषंगानेच आज 50% जास्त महिला या लॉंग मार्चमध्ये उतरलेल्या आहेत. नक्कीच. एकूणच आपण पाहिलं तर मी जसं सांगितलं तसं की ज्या महिला आहेत या सगळ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मोर्चामध्ये लॉंग मार्चमध्ये सहभाग पाहायला मिळतोय. आणि एकूणच सरकारने किंवा जिल्हा प्रशासनाने आता या सगळ्याचं गांभीर्य पाहता योग्य तो तोडगा काढावा, जेणेकरून या लॉंग मार्चमध्ये ज्या महिला आहेत किंवा जे लॉंग मार्चमध्ये जे मोर्चेकरी आहेत त्यांची गैरसोय होणार नाही. तर दुसऱ्या बाजूला जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याची वाहतूक जी गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे ती सुद्धा सुरळीत होण्यासाठी आता जिल्हा प्रशासन असेल किंवा सरकार असेल ते सगळं या सगळ्याकडे कसं बघतंय आणि काय तोडगा काढतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.